नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 घटक पहिला भूमितीतील मूलभूत संबोध आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी गणिताचा निकाल इयत्ता 9वीचा कसा तयार केला जातो पाहूया. इयत्ता 8वीपर्यंत एकच पुस्तक होतं, 100 गुणांचंच मूल्यांकन होतं. याही वर्षी 100 गुणांचं मूल्यांकन आहे. 50 गुण आहेत ते गणित भाग 1 साठी आणि 50 गुण आहेत ते गणित भाग 2 साठी. ओके, आता हे 50 गुण आणि 50 गुण 100 गुणे प्रथम सत्राचे हे कसे केलेत या ठिकाणी. चाचणी 1 गणित भाग 1 20 गुणांची, गणित भाग 2 20 गुणांची. 40 पैकी जे काही गुण पडतील त्याचं 10 मार्कात रूपांतर करायचं. 10 मार्कात रूपांतर. प्रात्यक्षिक जे आहेत ते 10 गुण. प्रथम सत्रात या ठिकाणी गणित भाग 1 40 गुणांचा पेपर आहे लेखी. गणित भाग 2 40 गुणांचा पेपर आहे. 40 आणि 40 80, प्रात्यक्षिक 10 90 आणि चाचणी आपण घेतलेली पहिली चाचणी पहिली चाचणी गणित भाग 1 आणि 2 साठी 20 40 गुणांची, त्याचं 10 मार्कात रूपांतर केलेले हे 10 मार्क असे 100 गुण. हे 100 गुण प्रथम सत्राचे. प्रथम सत्र 100 गुण. त्यानंतर द्वितीय सत्र 100 गुण. या दोघांची बेरीज 200, याला भागिले 2, 100 गुण या ठिकाणी 100 गुणांचं मूल्यांकन केलं जातं. त्यामुळे आपणास पैकीच्या पैकी मार्क्स पडायला पाहिजेत या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी हा विषय शिकवणार आहे, घेतला जाणार आहे. माझासुद्धा जवळजवळ 40 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे गणित भाग 1 आणि गणित भाग 2 शिकवण्याचा. त्यामध्ये अनेक वर्षे 10वीसाठी गणित भाग 1 असो गणित भाग 2 असो मूल्यांकनाचं काम केलं आहे, पेपर तपासणीचं काम केलं आहे. 17-18 वर्षे मॉडरेटर म्हणून, नियामक म्हणून काम केलं आहे. 5-7 एक्झामिनर असतात प्रत्येक मॉडरेटरला. त्यांचे पेपर तपासण्याचं काम, त्याच्यात काही उणीवा आहेत व्यवस्थित तपासलेत का याचाही अनुभव आहे. आणि चीफ मॉडरेटर म्हणजे संपूर्ण त्या विषयाचा, गणित विषयाचा प्रमुख नियामक म्हणून या ठिकाणी 2 वेळा संधी मिळालेली आहे. या ठिकाणी माझ्या हक्काचा चीफ मॉडरेटर माझं पद मला मिळालंच सिनियरिटीप्रमाणे. आणि ॲक्सिडेंटली एकानं राजीनामा दिला आणि दुसऱ्याच वर्षी सलग मला घ्यावं लागलं. त्यामुळे 2 वर्षाचा चीफ मॉडरेटरचा अनुभव आहे. पेपर सेटिंगचा 3-4 वर्षाचा अनुभव आहेच. 10वीचे पेपर काढणं. आजही या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या गणित विषय समितीमध्ये तज्ज्ञ शिक्षक म्हणून गणिताचा काम करतो आहे. त्यामध्ये सुद्धा अभ्यासक्रम मंडळामध्ये या ठिकाणी चाचणी 1 असो, चाचणी 2 असो, प्रथम सत्र असो, द्वितीय सत्र असो, या प्रश्नपत्रिका 5वी ते 10वीपर्यंतच्या पूर्वपरीक्षेपर्यंतच्या प्रश्नपत्रिका काढण्याचं काम आजही केलं जातं. इतक्या या अनुभवाचा वापर मी माझ्या अध्यापनामध्ये करतो आहे. निश्चितच मुलांना त्याचा फायदा होणार आहे. या ठिकाणी भोसले सर जाकले या चॅनलवरती 7वीपासून काय 5वीचे पण प्रकरण आहेत, 6वीची पण प्रकरणं आहेत आणि 7वीपासून 10वीपर्यंत संपूर्ण या ठिकाणी गणित भाग 1 असो, 9वीचं 10वीचं गणित भाग 2 असो, 7वीचं पूर्ण पुस्तक असो, 8वीचं गणिताचं पूर्ण पुस्तक असो, जवळजवळ याचे 4 ते 5 हजार व्हिडिओ डाउनलोड झालेले आहेत. अत्यंत सोप्या भाषेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. आपले विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये मी काम करणारा शिक्षक आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना साध्या सोप्या भाषेमध्ये समजावं म्हणून आजही कोणत्याही आधुनिक तंत्राचा वापर न करता या ठिकाणी पेन समोर घ्यायची, वही घ्यायची आणि त्याच्यावरती गणित विद्यार्थ्यांना सोडवून दाखवायचं आणि व्हिडिओ तयार करायचा. अत्यंत सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी वापर करून मग सेमीचा पण वापर केलेला आहे. अधूनमधून मराठी माध्यमाचा चांगल्या पद्धतीनं वापर केला आहे. मराठी माध्यमामध्ये सखोल या ठिकाणी सखोल ज्ञानाचा वापर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये संपूर्ण त्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत मराठी माध्यमातून क्लिअर होतात. म्हणून या ठिकाणी मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम फार मोठा गणितामध्ये फरक नाही, फरक आहे असं म्हणायचं काही काम नाही. पण आज ही जे काय UPSCला MPSCला मराठी माध्यमातले विद्यार्थी, अनेक विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत.
अगदी प्राथमिक शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मराठी माध्यमातून सगळे विषय शिकून या ठिकाणी गरुड झेप घेणारे विद्यार्थी आहेत. इंग्रजी माध्यमच आपल्याला हवं आहे तरच आपण चांगल्या पदावरती जाऊ शकतो, हा चुकीचा समज आहे. हे विद्यार्थी सरळ सांगतात, मुलाखतीमध्ये बोलतात की मराठी माध्यमामध्ये त्या विज्ञानाच्या बेसिक कन्सेप्ट्स असो किंवा गणिताचे बेसिक कन्सेप्ट्स असो, ते आम्हाला क्लिअर समजतात. त्यामुळे फारसा माध्यमाचा परिणाम आमच्यावरती झालेला नाही. हा एक भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. असो, या ठिकाणी इयत्ता 9वीतल्या विद्यार्थ्यांना यावर्षी शुभेच्छा आणि चॅनलचा जास्तीत जास्त वापर करून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं एखादा विषय हा गणित भाग 2 किंवा गणित भाग 1 हा विषय समजावून घ्यावा. अनेक घटक या ठिकाणी अवघड आहे, ते अत्यंत सोप्या पद्धतीनं मी शिकवणार आहे. आत्तापर्यंत वर्गामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना कोणतीही शंका येऊ नये या दृष्टिकोनातून त्या भाषेचा वापर करून विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे, विद्यार्थ्यांनी शंका विचारूच नये, कारण शंका राहूच नये, असा अध्यापन करताना शिकवताना भूमिका मी घेतलेली आहे आणि ती साकारलेली आहे. आपणास काही शंका आल्यास, एखादा उपघटक एखादा भाग समजला नाही तर कमेंट्स बॉक्समध्ये तशा पद्धतीची सूचना द्यावी. मी पुन्हा त्याबद्दल बोलेन, त्याबद्दल सांगेन. पाहूया आपण भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री आपण पाहणार आहोत. त्यामध्ये जे उपघटक आपण पाहणार आहोत, बिंदू, रेषा, प्रतल, पॉईंट, लाईन अँड प्लेन, बिंदूंचे निर्देशक व अंतर, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट, पॉईंट्स अँड डिस्टन्स, दरम्यानता, बिटवीननेस, सशर्त विधाने, यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट्स, सिद्धता प्रूफ या उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. भूमिती म्हणजे या ठिकाणी नवीन सब्जेक्ट आपल्यासमोर येत आहे. भू म्हणजे जमीन, मित म्हणजे मापन. यावरून जमीन मोजण्याच्या गरजेतून हा विषय निर्माण झाला असावा असं तज्ज्ञांचं मत आहे. हा पिरॅमिड आहे, इजिप्तचा हा पिरॅमिड आहे. हे चित्र आहे. इसवी सन पूर्व 3000 या काळामध्ये एवढ्या प्रचंड रचना पूर्वीच्या लोकांनी कशा केल्या असतील. स्थापत्यशास्त्र आणि भूमिती या क्षेत्रामध्ये विकास झाल्याखेरीज अशा रचना होणारच नाहीत. म्हणजे त्या काळीसुद्धा स्थापत्यशास्त्राचं त्या लोकांना ज्ञान होतं. अनेक देशात भूमितीचा विकास वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या रचनासाठी झाला. थेल्स हा जो ग्रीक गणितज्ञ इजिप्तमध्ये गेला होता, तेव्हा त्यानं पिरॅमिडची जी सावली आहे ती मोजून आणि समरूप त्रिकोणाचे गुणधर्म वापरून पिरॅमिडची उंची ठरवली. हे विशेष आहे. आणि पायथागोरस हा तर थेल्सचा विद्यार्थी आहे असंही सांगितलं जातं. आपले भारतीयसुद्धा गणिततज्ञ हे कमी नव्हते. आपल्या प्राचीन भारतीयांना देखील भूमिती या विषयाचं सखोल ज्ञान होतं. वैदिक काळात भारतीय लोक यज्ञकुंडाची रचना करण्यासाठी भूमितीय गुणधर्माचा उपयोग करत होते. दोरीच्या साहाय्यानं मापन कसं करावं, विविध आकार कसे तयार करावेत याचा उल्लेख शूलसूत्रात आढळतो. नंतरच्या काळात आर्यभट्ट असेल, वराहमिहिर असतील, ब्रह्मगुप्त असतील, भास्कराचार्य असतील इत्यादी गणिततज्ञांनी या विषयात मोलाची भर घातलेली आहे. एन्शंट इंडियन्स also had a deep knowledge of geometry. In Vedic period, people used geometrical properties to build altars. The book Shilvasutra describes how to build different shapes by taking measurements with the help of string. In course of time, the mathematician Aryabhatta, Varahmihir, Brahmagupta, Bhaskaracharya and many others have given valuable contribution to the subject of geometry. ओके, या ठिकाणी भूमितीतील मूलभूत संबोध, बिंदू, रेषा, प्रतल आपण पाहणार आहोत. बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, पॉईंट, लाईन अँड प्लेन. आता ज्याप्रमाणे संख्येची व्याख्या आपण करतच नाही, संख्या म्हणजे संख्या, त्याप्रमाणे बिंदू, रेषा आणि प्रतल यांच्या व्याख्यासुद्धा केल्या जात नाहीत. भूमितीतील हे काही मूलभूत संबोध आहेत. रेषा आणि प्रतल हे बिंदूंचे संच आहेत. रेषा बिंदूशिवाय काढली जात नाही, प्रतल बिंदूशिवाय अनेक बिंदूंचा संच, एकत्रित संच म्हणजे रेषा असेल, प्रतल असेल. रेषा म्हणजे सरळ रेषा अशा अर्थानं इथं अर्थ घेतलेला आहे. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. वी डू नॉट डिफाईन नंबर्स, सिमिलरली वी डू नॉट डिफाईन ए पॉईंट, लाईन अँड प्लेन also. These are some basic concepts in geometry. Lines and planes
are sets of points. Keep in mind that the word line is used in the sense straight line. अत्यंत महत्त्वाचा भाग आपण पाहणार आहोत. बिंदूंचे निर्देशक आणि अंतर, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स. आता या संख्यारेषेवर हा अरबिंदू आहे ओ. ओ हा शून्यसाठी ओ वापरलेला आहे. 1 डी वापरलेला आहे. 2 3साठी ई वापरलेला आहे. 4 5 अशा पद्धतीने संख्यारेषेवर उजवीकडं एकक अंतरावरती 1 2 3 4 5 हे निर्देशक आहेत. डीचा निर्देशक 1 आहे. ईचा निर्देशक 3 आहे. ओचा निर्देशक 0 आहे. आरंभबिंदूच्या डावीकडे -1 -2 -3 -4 -5 अशा पद्धतीनं ऋण निर्देशक आहेत. सीचा निर्देशक -2 आहे. बीचा निर्देशक -3 आहे. एचा निर्देशक -5 आहे. बिंदूंचे निर्देशक आणि अंतर. एचा निर्देशक -5 आहे, म्हणजे निर्देश म्हणजे दाखवलेला आहे. ओके. आरंभबिंदूच्या उजवीकडे धन संख्या आहेत आणि आरंभबिंदूच्या डावीकडं. आता या ठिकाणी 2 बिंदूमधलं अंतर काढायचं असेल. आता या ठिकाणी 2 बिंदूमधलं अंतर काढत असताना तोंडी अगोदर पहा. हे आपल्याला बीचे अंतर काढायचे. बी आणि सी या 2 बिंदूमधलं अंतर एक एककच अंतर आहे, पण मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचे आहे. म्हणजे -2 हा मोठा निर्देशक आहे. उजवीकडचा नेहमी मोठा असतो, डावीकडचा लहान असतो. -2 -3 पेक्षा मोठी संख्या आहे. -3 -4 पेक्षा मोठी संख्या आहे. -4 -5 पेक्षा मोठी संख्या आहे. 2 1 पेक्षा मोठी. अशा पद्धतीनं जसं डावीकडे जावं तसं संख्यारेषेवर संख्या लहान लहान होत जाते. आणि जसं उजवीकडे जावं, एखाद्या बिंदूपासून उजवीकडे जावं तशी संख्या मोठी होत जाते. मोठ्या बिंदूचा निर्देशक वजा लहान बिंदूचा निर्देशक म्हणजे 2 बिंदूमधलं अंतर. डिस्टन्स बी सी आपलं काढायचं ठरलेलं आहे. डिस्टन्स बी सी, हे डिस्टन्स बी सी काढताना आत्ता आपण पहिले सीचा निर्देशक मोठा आहे. सीचा निर्देशक वजा बीचा निर्देशक, मोठ्या बिंदूचा निर्देशक वजा लहान बिंदूचा निर्देशक. सीचा निर्देशक -2 आहे, सूत्रातलं वजा, आणि बीचा निर्देशक -3 आहे. पहा, सीचा निर्देशक वजा बीचा निर्देशक. या ठिकाणी -2 सोडवायचं. वजा वजा अधिक, बाहेर वजा आत वजा, वजांचा गुणाकार अधिक असतो, +3, आणि मग -2 + 3 1. त्यामुळे डिस्टन्स बी सी या ठिकाणी आपल्याला या 2 बिंदूमधलं अंतर 1 एकक आहे हे दिसेल. लक्षात ठेवायचं. ओके. डिस्टन्स बी सी इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट सी मायनस कोऑर्डिनेट ऑफ बी. व्हाय? सी इज ग्रेटर दॅन बी. इथं नमूद केलं आहे 2 बिंदूमधलं अंतर काढणे म्हणजे त्या बिंदूच्या निर्देशकापैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणे. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स, consider their coordinates and subtract the smaller coordinate from the larger. Okay, subtract smaller coordinate from the larger. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा असतो. आता डिस्टन्स एई आपल्याला काढायचं आहे. ए डावीकडे आहे, ई उजवीकडे आहे, ई मोठा आहे. ईचा निर्देशक वजा एचा निर्देशक. ईचा 3 आहे आणि एचा -5 आहे. डिस्टन्स एई काढताना मोठ्या बिंदूचा ईचा निर्देशक 3 आहे आपण पाहिला, वजा एचा निर्देशक -5 आहे. सूत्रातलं वजा आणि एचा निर्देशक वजा आहे. स्वतः वजा वजा अधिक 3 + 5. त्यामुळे डिस्टन्स ए सी बरोबर 5 आणि 3 8 आपल्या लक्षात येईल. डिस्टन्स एई बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 एकक आहे. ओके. अशा पद्धतीनं सबट्रॅक्शन ऑफ लार्ज कोऑर्डिनेट मायनस स्मॉल कोऑर्डिनेट. लार्ज कोऑर्डिनेट ई 3, कोऑर्डिनेट ऑफ ई इज 3, and small coordinate -5. -5 is a coordinate of A. Okay. Minus minus plus 3 plus 5 is equal to 8. Distance AE, not AC. Distance A is equal to 8. Okay. 1 2 3 4 5 6 7 8. ओके. दिस इज करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. पुढील व्हिडिओमध्ये आणखी 2 बिंदूमधलं अंतर कसे काढतात आणि पुढील भाग आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ स्वतः
लाईक करा आणि आपल्या सर्व नववीतल्या विद्यार्थ्यांना शेअर करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसे नमूद करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट बॉक्सचा वापर करा. धन्यवाद मित्रांनो.